कोकणातल्या गणपतीपुळे समुद्रकिनारी असणारे हे स्टॉल्स 31 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद करा, अन्यथा कारवाई करू, अशा प्रकारची नोटीस गणपतीपुळे ग्रामपंचायतीनं या स्टॉल धारकांना दिलेली आहे। याचं कारण असं सांगितलं जात आहे की गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये एक मोठी लाट आली होती, समुद्राला एक उधाण आलं होतं आणि अशा वेळेला हे जे एक समुद्रकिनारी असलेले स्टॉल्स आहेत त्यांचं नुकसान झालं होतं। सुदैवानं कोणतीही मोठी हानी झाली नव्हती किंवा जीवितहानी झालेली नव्हती आणि अशा पार्श्वभूमीवरती खबरदारीचा उपाय म्हणून नोटीस देण्यात आल्याचं इथल्या व्यावसायिकांचं किंवा स्थानिकांचं सध्या म्हणणं आहे। इथल्या व्यावसायिकांशी आम्ही या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी सध्या तरी नकार दिलेला आहे। पण एक अपेक्षा त्यांनी बोलून दाखवलेली आहे, अर्थात 10 जूनपर्यंत आमचे हे स्टॉल्स या ठिकाणी असतात। यंदा देखील ती मुदत 10 जूनपर्यंत राहिली असती तर बरं झालं असतं। याचं कारण असं आहे की ऊन वाढतं होतं, निवडणुका होत्या आणि परिणामी कुठंतरी धंद्याला बरकत नव्हती। आता मात्र कुठंतरी कोकणात पर्यटक येत आहेत आणि त्यामुळं किमान ह्या 10 दिवसांमध्ये एक चांगली आर्थिक उलाढाल झाली असती असं इथल्या छोट्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे। पण अर्थात ही मुदत 31 मेपर्यंतची आहे, त्यामुळे 31 मे नंतर या ठिकाणी स्टॉल्स नसणार आहेत। दुसरीकडे जर बघायला गेलं तर सध्या समुद्राला उधाण आहे, पाण्याला करंट आहे, अर्थात रफ सी बोललं जातं याला, आणि त्यामुळे सध्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या या ठिकाणी बंद आहेत। फक्त जेट स्की हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी सध्याच्या घडीला सुरू आहे। अर्थात एकंदरीत वातावरणात सध्या बदल होत आहेत, मान्सूनपूर्व पाऊस आहे, वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती कोकणात येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। त्याच वेळेला स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिक किंवा प्रशासन जे आहे जिल्हास्तरीय किंवा राज्य शासनाच्या ज्या काही सूचना असतील त्यांच्या सूचनांचं पालन करणं देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।